मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर आणि लातूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर सर्व पालकमंत्र्यांनाही नुकसानीची पाहणी करण्याचे फडणवीसांचे आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर. नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्यात. शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर, धाराशिव आणि बीडमध्ये पूरस्थितीचा आढावा घेणार. पूरग्रस्तांना निधीची कमतरता भासू देणार नाही. मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार बनूया, अजितदादांचं कार्यकर्त्यांना आवाहन. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत. राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा. जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसानग्रस्तांना मदत मिळणार. दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा पुरात बुडाला. घरात चिखल, अनेकांचे संसार उघड्यावर. मायमाऊलीने अंबरडा फुडला. पिकं जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल. दिवाळीआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा. राज्यात 70 लाख एकरवर नुकसान. पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू. भरणेंची माहिती. राज्यभरात झालेल्या पावसाच्या थैमानामुळे 8 जणांचा मृत्यू. बीड, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका. 100हून अधिक जनावरं दगावली. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती. करमाळा आणि माढा तालुक्यात नद्यांना पूर. बोट आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन. धाराशिवच्या परंडा तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार. तांदूळवाडीतील खैरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पुराने घरातील साहित्य आणि शेती पिकं उद्ध्वस्त. शहरासह अनेक गावांचा संपर्क तुटला. बीड जिल्ह्यात अनेक गावांना पुराचा वेढा. गेवराई तालुक्यातील पिंपळगाव, कानडा गावात लष्कराच्या टीमकडून पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू. एनडीआरएफची एक तुकडीही दाखल होणार. नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी पातळी वाढली. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या 4 जणांचा रेस्क्यू. परिसरातील रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा. केंद्र सरकारने तातडीने 10,000 कोटींची मदत द्या. पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका. आधी शेतकऱ्यांची भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा. उद्धव ठाकरेंची मागणी. अतिवृष्टीमुळे बळीराजा चहूबाजूने उद्ध्वस्त झालाय. देवाभाऊ आता वाट कसली बघताय? महाराष्ट्रात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा. खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या साईबाबा संस्थानाच्या समितीला स्थगिती. अनेक वर्षांपासून संस्थानाचा कारभार त्रिसदस्यीय समितीकडे. 6 सदस्यीय समिती नेमणुकीसाठी सरकारने उच्च न्यायालयात केली होती शिफारस.